मंत्री संजय शिरसाटांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। शिरसाटांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। हे जे भाग आहे त्याला तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुद्दे काढायचे। कब्रस्तानाचा हा भाग असल्यामुळं इथलचे सगळे आत्मे कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्याकडे बेचैन होतात असं माझा समज। म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा। एक चांगलं शहर हे झालं पाहिजे यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल। म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे। फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे। सरकार तुमच्या पाठीशी आहे। विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही पण तसं बोलण्याची हिंमत नाही। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। विधेयकाला पाठिंबा दिल्यास सगळ्यांचे आभार मानेन, मोदींची गॅरंटी। मतदारसंघ फेररचनेचा हट्ट सोडून द्या, आरक्षण आजच मंजूर करू, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असतानाच विशेष अधिवेशन का बोलवलं यावर सवाल। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, तर 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 12 मे रोजीच मतमोजणी। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। शिर्डीत खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। नाशिकच्या TCS कंपनीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। बाईक रॅलीत महिलांचा सहभाग। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देवयानी फरांदेंची मागणी। अमरावतीतील लैंगिक शोषण करणारा आयान दिवसभर करायचा रील्स। सेकंड हँड महागड्या गाड्या फिरवत मुलींना करायचा आकर्षित। तर आयानने MIM पक्षासाठी तयार केले होते अनेक रील्स। मुंबईच्या मालाडमध्ये ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा। भोंदू बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। 7 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी।